महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाला उद्देशून एक पाऊल उचलण्यात आलं आहे। मल्हार सर्टिफिकेशन.com ने ही सुरुवात केली असून मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन ही एक नवीन संकल्पना आजपासून हिंदू समाजासाठी आणली जाते। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली। यावेळी त्यांच्या वेबसाईटचे अनावरण मंत्री नितेश राणे यांनी केले। मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन या माध्यमातून आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं प्राबल्य असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेली नसेल, मटणामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी मल्हार सर्टिफिकेशन झटका मटन पद्धती राज्यात आता अंमलात आणली जाणार आहे। मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाला आर्थिक सक्षम करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन.com या निमित्ताने सुरू झालेला आहे। झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय, ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विरहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि ह्या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकाऱ्यांनी आज या निमित्ताने टाकलेला आहे। ह्या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्तीत जास्त करावा, किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन ह्या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांगेन। जय श्रीराम। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।